इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। बहुजन समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याण खात्याचा 7,000 कोटी रुपयांचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी इतरत्र वळवल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। यावेळी जातीवादी अजित पवारांचा धिक्कार असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निषेध असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध असो, अजित पवारांचा निषेध असो, राज्य सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला व समाज कल्याणचा 7,000 कोटी रुपयांचा निधी समाज कल्याण खात्याकडे राज्य सरकारने परत करावा, तसे न केल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला। हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदाफुले, आप्पासाहेब लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी सोलापूर शहराध्यक्ष देवा उघडे, जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे, जिल्हा महासचिव दीपक ताकतोडे, जिल्हा कार्यालय सचिव शीलवंत काळे, शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, सुहास सुरवसे, श्रीकृष्ण प्रक्षाळे, ॲडव्होकेट महादेव निकम, नितीन गायकवाड, आकाश इंगळे, प्रवीण कांबळे, महेंद्र कांबळे, संजय गायकवाड, इंद्रजित वाघमारे, रोहन बनसोडे, मिनाज शेख, प्रतीक बुवा लोकरे, अविनाश निकंबे, आतिश वाघमारे, सचिन तुळसे व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत। महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय खात्याचे 7,000 कोटी रुपये इतरत्र वळवले। अजित पवारांना असे वाटते की समाज कल्याणचा जो निधी आहे तो त्यांचा राखीव निधी आहे। हा निधी ते हिरापत वाटल्यासारख्या दुसऱ्या इतर योजनांसाठी वापरतात। हा त्यांचा मूळचा जातीवाद आहे। त्यांना SC ST समाजाची प्रगती रुचत नाही किंवा खपत नाही। त्यांनी याच्या आधीही खूप वेळा समाज कल्याणचा निधी इतर साखर कारखान्यांना, इतर योजनांना वापरलेला आहे। आताही चालू सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट स्वतः सांगितले की ही घटनाविरोधी कृत्य असतानाही केलेलं आहे आणि त्याची कल्पनाही त्या मंत्र्याला दिली नाही। एवढा अजित पवारांचा माजोरडीपणा बहुजन समाज पार्टी सहन करणार नाही व दिलेला जो निधी इतर योजनेसाठी तो परत समाज कल्याण खात्यासाठी द्यावा, यासाठी शासनाने प्रयत्न करावा। असं न झाल्यास बहुजन समाज पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा देतो। जय भीम, जय भारत।